माझे भाऊजी पुण्याला राहायला होते, हा पुण्याला होता शिकायला, आणि याला घरी मोबाईल पाहायची एवढी सवय लागलेली होती की तो फोन ठेवायचा ते 5-5 घंटे 6-6 घंटे फोन ठेवायचा. अभ्यासात हुशार, त्याला जे सांगितलं तो पटकन लक्षात ठेवायचा, पण अभ्यास करायचा नाही जास्त बिलकुल. आणि एवढी मोबाईलची सवय होती की तो फोन ठेवायचाच नाही बिलकुल. भाऊजी ड्युटीला असायचे आणि तो बहिणीला म्हणजे ताईला खूप परेशान करायचा. कॉम्प्युटर असून देखील तो मोबाईल पाहायचा घरी. नंतर मग काय करावं असं बहिणीला सुद्धा चिंता लागलेली होती. पुण्याला होती, मग पुण्याला नंतर ती जालन्यात स्थायिक झाले. नंतर मला विचारलं की दादा बा असं असं आहे, काय करायचं. तर मग आम्ही दोघं तांबेकर सर आणि मी रत्नागिरीला होतो. आमच्या नंतर बदली झाली इथे, आणि माझ्या नजरेत सरांचं नाव होतं. पहिलं ऑनलाईन क्लासेस चालू असायचे त्यांचे. नंतर आम्ही नेहमी भेटत असताना सर म्हटले की आपल्याला असा असा प्रयोजन आहे की आपण निवासी वसतिगृह चालू करणार आहोत. मग जालन्यामध्ये ठेवण्याऐवजी राजूला जर ठेवलं तर बेटर होईल. आपले मित्र पण आहेत आणि पाहुणे पण आहेत, आणि त्यांचा ऑनलाईन क्लासेसचा पहिला रिझल्ट खूप देखील चांगला आहे. पूर्ण राज्यामधून त्यांना खूप चांगला प्रतिसाद आहे. आणि हे डोक्यात ठेवून मी ताईला सांगितलं आणि त्यांनी तो निर्णय घेतला. त्याच्यानंतर श्रेयसमध्ये एवढा बदल झाला. पहिले तो खूप रडायचा, आणि आता छोटा तिसरीला असल्यामुळे कधी बाहेर राहायला नाही तो. ताईच्या आणि भाऊजीच्या पोटात असं गोळायचा अक्षरशः, म्हणजे आपला मुलं आता बाहेर जाणार, त्याला सोडायला आलो तेव्हा देखील. परंतु त्यामध्ये एवढा बदल झाला की तो सरांनी सांगितलं देखील, आणि व्हिडिओ पण टाकतात ग्रुपवरती. म्हणजे पाठांतर आहे, कोणत्या गणिताच्या क्रिया असतील, सरांनी आता पदावला वगैरे सांगितलं. म्हणजे सगळ्या गोष्टींमध्ये खूप फरक झालेला आहे त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचा जो मोबाईल पाहण्याचा विषय होता तो पूर्ण बंद झाला इथे आल्यापासून. आणि घरी गेल्यानंतर देखील मोबाईल पहिल्यासारखा जसा बघत होता तसा बघत नाही. जे काही आता 2 दिवसाला घरी नेलं किंवा 15 दिवस सुट्टी होती दिवाळीच्या वेळेला, तर मोबाईल पहिला जसा पाहत होता तसा बिलकुल बघत नाही. म्हणजे पूर्ण बदल होऊन गेला. ती जी सवय लागलेली होती ती पूर्ण तुटली त्याची. आणि अभ्यासामध्ये देखील खूप असा बदल झालेला आहे. आता आपले बरेच लांबून लांबून समजा पालक आलेले असतील, आपण आपल्या मुलाला जेव्हा ठेवतो बाहेर दुसऱ्याच्या स्वाधीन करतो, जबाबदारीवर असते दुसऱ्यांची सुद्धा, तर त्यावेळेला प्रत्येकाची अपेक्षा असते की आपल्या मुलामध्ये काहीतरी बदल घडून यायला पाहिजे. मग निश्चितच आता विषय असतो, सरांनी सांगितलेला आहे की आपण कोणाची बुद्धिमत्ता नाही बदलू शकत. बुद्धिमत्ता ही उपजत असते, निसर्गता असते. आता आपण समजा तुम्ही कुठेही ठेवला, तुम्ही राजूरला ठेवा, संभाजीनगरला ठेवा, मुंबई पुणे यासारख्या ठिकाणी अनेक असे केंद्र आहेत त्या ठिकाणी आपण मुला मुलींना ठेवू शकतो. परंतु आपण असं कोणतं मशीन नाही किंवा कोणतं असं केंद्र किंवा क्षेत्र नाही की आपण त्या ठिकाणी आपण आपल्या मुलांची बुद्धिमत्ता बदलू शकतो. तुम्ही कितीही पैसे भरा, लाख रुपये खर्च करा, परंतु आपल्याला आपल्या मुलांची बुद्धिमत्ता बदलू शकत नाही. परंतु त्याला तसं वळण लावू शकतो, आपण संस्कार लावू शकतो. आपण घरी काय करतो, घरी प्रत्येक मुला मुलींना असं मोबाईलची टीव्हीची जास्त सवय झालेली आहे. आणि असं म्हणतात की बाबा मुलांचे कान हे सोनाराने टोचलेले बरे असतात, किंवा सोनाराकडून टोचूनच आपण घेऊ शकतो, ते घरी टोचता येत नाही. तर तसा एक पर्याय आहे. आणि सरांचं माझं आम्ही पाहुणे सुद्धा आहे आणि मित्र सुद्धा आहे. तर सर्वांना अशी खात्री देतो की इथं मुला मुलींना जे काही मिळतंय, ज्ञानाची जी काही शिदोरी मिळते ही खूप मोठी आहे. आता आपण ऐकतो इकडे तिकडे, आता अनेक असे मार्ग आहेत, लातूर आहे, नांदेड आहे, पुणे आहे. लोक आता असं झालेलं आहे की आपल्याकडे भरपूर काही गोष्टी झाल्यात, पण शिक्षण आता एक थोडी सैराभैराची अवस्था पालकांची सुद्धा झालेली आहे. फरक एवढा वाटतं एवढंच की आपल्या मुला मुलीमध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे. आपण नाही काही झालं किंवा आपला मुलगा मुलगी काहीतरी झाला पाहिजे. प्रत्येकाच्या डोक्यात ही एकच गोष्ट आहे. तर बिनधास्तपणे या ठिकाणी मुला मुलींना अतिशय छानपैकी शिक्षण मिळतंय. त्यांना जे काय मार्ग सापडला, आता पुस्तकाला घरी सर्वांच्याच असतात, पण पुस्तकं घरी वाचून ते आपण त्याच्यामध्ये बदल घडू शकत नाही. जे काही दिशा दिल्या जातात त्यासाठी अनुभवाचे असे शिक्षक वृंद पाहिजे असतात, आणि ते तांबेकर सर या ठिकाणी भरपूर अतिशय व्यवस्थितपणे करत आहेत. सरांचे पण 2 टाइम क्लास असतात, आणि सरांना खरं म्हणजे साथ म्हणजे मॅडमची खूप साथ आहे. दोघे अतिशय कष्टाळू आहेत. मी शिक्षक आहे, ते पण शिक्षक आहेत, आम्ही सगळे शिक्षक आहेत, आम्ही मित्रमंडळ आहे. परंतु आता एक शेतकऱ्याचं उदाहरण द्यायचं म्हटलं तर शेतकरी सर्वच असतात, पण कष्टाळू शेतकरी सगळे नसतात. काही असे शेतकरी असतात, काही कष्टाळू असतात. तसे आमचे कष्टाळू सर आहेत, आणि त्या मुलांसाठी खूपच नेहमीच प्रयत्नशील असतात. शाळा करून ड्युटी करून अतिशय व्यवस्थितपणे हा गाडा या ठिकाणी चालू आहे, हे सर्वांना खात्री देतो. आणि माझ्या भाषेमध्ये खूप असा बदल झालेला आहे, हे आमच्या लक्षात आलेलं आहे. आणि आता इथून पुढे त्याला अजून 3 वर्ष बाकी, आता तो तिसरीला आहे, 4थी 5वी त्याला आधी 3 वर्षापासून त्या ठिकाणी ठेवलेला आहे. तरी त्यामध्ये खूप असा बदल झालेला आहे. त्याच्यामुळं सर्वांनी निवांत राहावं
आता भेटल्यानंतर किंवा काही सण समारंभ असतात त्यावेळेला छोटे मुलं असतात आपल्याला आठवणी येतात, त्या गोष्टी आहेत. परंतु काही जर आपल्या मुलामुळे काहीतरी घडवायचं असेल भविष्यामध्ये तर या भावनिक ज्या गोष्टी आहेत त्या भावनिक गोष्टी आपल्याला दूर कराव्या लागण्यात हे मात्र निश्चित आहे. ते मुलगा असो अथवा मुलगी असो, एवढं फक्त ध्यानात घ्यावं सर्वांनी.